हॅलो हाय नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज खूप ऊन तपायलं, कारण खूप दिवस झाले एवढा पाऊस चालू होता। या वर्षी एवढा पाऊस पडला नाही की खूपच पाऊस पडला, चौकडच म्हणजे चौकडच एवढा पाऊस पडला की खूप पाऊस पडला। आणि आता कसं पाऊस उघडला तर बाहेर एवढं ऊन चालू झालं की खूप ऊन चालू आहे। आणि बाहेर बघितलं ना की अशी डोळे चमकतात एवढं ऊन आहे। आणि रात्रीच थंडी पण वाजायला लागली, तर आता थंडीचे दिवस चालू झाले वाटते। तर हे बघा, माझी मुलगी झोपलेली आहे इकडे, आणि बघा पंख्याच्याने चालले ABCD उडून। हे बघा माझे किती सारे भांडे पडले गॅस ओट्यावरची, बघा सगळे भांडे पडले। स्वयंपाक नव्हता केला, हे घासलेले येतं, स्वयंपाक नव्हता बनवला मी आज, तरी पण सुद्धा बघा किती सारे भांडे पडले, एवढे भांडे पडले। आणि चला तुम्हाला दाखवत मी की बाहेर किती ऊन आहे, म्हणून एवढं उन्हाचं वातावरण आहे की खूपच आहे। बघा माझी मुलगी अभ्यास करते, बघा ती कशी अभ्यास करते। ती शाळेतून आली आणि तिने केस मोकळे सोडून दिले, ती झाली झिपरी आता। तर बघा तिचं चालू आहे अभ्यास करणं। ही आहे आमच्या इथली म्याऊ, तर बघा किती छान आहे, क्यूट आहे, मस्त। तर घुसली तिच्या घरात, बघा तुम्हाला दाखवते मी तिचं घर। हे बघा, हे बघा इथं किती पसारा पडलेला आहे, सगळा पसारा पडला या रूम मध्ये। ही रूम बंद राहते आणि सगळा पसारा पडला, बघा सगळे भांडे गिंडे सर्व आहे त्याच्यात। तर बघा तुम्ही बघू शकता किती ऊन पडलंय, माझे तर डोळे तिरपायले एवढं ऊन पडलं। आणि आज बघा ऊन पडलं, त्याच्यामुळं खूप दिवस झाले हे गोदड्याच्या आणि कपड्याचा सारा वास सुटला होता पावसामुळं, कारण उन्हात टाकायला जागाच नाही। लेकरं कसे वल्ले पाय घेऊन तसेच गोदड्यावरती येतात, मग ते सुकू घालायला काही जागाच नव्हती। तर आज बघा ब्लँकेट धुवून टाकलंय, मस्त छान निघलं, असं खळखळ पाण्यातून धुवून टाकलं आणि छान निघलं। कॉम्फर्टच्या पाण्यामधून टाकलं तर वास पण खूप सुगंध येत आहे याचा, म्हणून आज उन्हाच्यानं चला म्हणलं धुवून टाकू द्या। तर बघा बघू शकता तुम्ही, हे बघा इथं हे हळदीचं झाड आहे, आणि इथं याच्यात थोडीशी निंबुनीचं झाड सुद्धा आलेलं आहे। तर ती म्याव बघा तिथं लपली, बघा त्याच्या झाडाखाली लपली, गेली मागून त्याच्या, तिथे लपून बसली। तर प्लीज बहीण भावांनो, तुम्हाला विनंती आहे की माझी लाईव्ह चॅट बंद पडलेली आहे, तर सगळ्यांनी मला व्हिडिओवरती सपोर्ट करा। सर्व बहीण भावांनी, माझी लाईव्ह चॅट बंद पडलेली आहे, मला लाईव्ह काढता येत नाही आहे, त्याच्यामुळं व्हिडिओवरती सपोर्ट करा आणि व्हिडिओवरती फोकस करा। तर कशा आज सर्व मजेत आणि मस्त आहेत। तर बघा उन्हाचं एवढं वातावरण, घरात बसली होती तर ऊन एवढं तपायला आज की माझं डोकंसुद्धा दुखायलं, डोकं पण धरलंय उन्हामुळं। घरात बसली तरीसुद्धा डोकं दुखायलं, कारण मी बाहेर बघितलं की असं डोळे तिरपायले, एवढं ऊन आहे। बघा तुम्ही त्या झाडावरती कसं ऊन पडलं, एवढी उन्हाची तिरप आहे आज। आणि बिचाऱ्या तिकडं मांजरी दोघीजणी मस्त बसल्या तिकडं आणि खेळायल्या। तर त्याचं आता मस्त, आता हे थोडंसं उघडलं ना, पाण्याचं वातावरण उघडलं, त्याच्यामुळं त्या थोड्याशा बाहेर आल्या। आणि आज मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेली होती, कारण मला हे ना हे उन्हाचा त्रास होतो, एकदमसा असा दम लागल्यासारखा होते, म्हणजे असं थोडंसं पण चाललं ना की दम लागून जाते, त्याच्यामुळं मी गेलती। आणि माझा डोळा पण बघा एकदमसा लाल आहे, असा लाल डोळा आहे माझा, डोळ्यामध्ये अशी हे झालेलं आहे, मांस चढलेलं आहे माझ्या डोळ्यावरती, त्याच्यामुळं। आणि डॉक्टरने मला डॉक्टरकडे गेलती, तर डॉक्टर का आहे बाबा, डॉक्टरने वेगळंच सांगितलं, टेन्शन येण्याची गोष्ट, त्याच्यामुळं मी काय त्याच्यावर इंटरेस्ट घेतलाच नाही। आणि त्यांनी मलम पण दिला, गोळ्या पण दिल्या, तर मी तुम्हाला दाखवते। मी गोळ्या आणि मलम दिला त्यांनी मला, आणि त्यांनी सांगितलं डोळ्यात टाकत जा म्हणून, पण त्यांनी सांगितलं की हे ठीक नाही होणार आहे, फक्त हे टुपाने ना असं त्यातली हे राहते चणचण, ते ठीक होईल। पण माझ्या डोळ्यात असं चणचण काहीच नाही, मला त्याचा काहीच त्रास नाही आहे, फक्त माझ्या ना डोळ्यामध्ये असं हे झालेलं आहे। हे बघा तुम्हाला पण दिसते, हे बघा इथे डोळ्यावरती बघा माझ्या मात चढलेला, अशी पुळी आल्यासारखं वाटते, असं मात चढलेलं आहे खाल्या बुबुळवर। हे बघा तुम्हाला दाखवते मी, हे बघा माझ्या डोळ्यावरती असं मास चढलेलं आहे, त्याच्यामुळं ते दवाखान्यात गेलती, तर डॉक्टर काय म्हटले मला, डॉक्टरनी तर वेगळंच सांगितलं,
त्याच्यामुळं मी काय लक्ष दिलं नाही. म्हटलं जाऊ दे तिकडं, परत एकदा दुसरीकडे जाऊन बघते काय सांगतात आणि काय नाही, तर बघू. तर चला, सर्व बहीण भावांना विनंती आहे माझी की सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण माझी लाईव्ह स्ट्रीम बंद आहे. त्याच्यामुळं माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. खूप खूप आभारी राहीन तुमची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.